लिहून घ्या. सगळ्यात पहिला मार्ग की तुमच्याकडे पैसा येण्याचा सगळ्यात पहिला मार्ग आहे तो म्हणजे ऑनलाईन सेलिंग, ज्याला म्हणलं जातं रिसेलिंग. ज्याला म्हणलं जातं रिसेलिंग. रिसेलिंग. दुसरा पैसे कमवण्याचा मार्ग तो म्हणजे ऑफलाईन कस्टमर रेफरन्स. ऑफलाईन कस्टमर रेफरन्स. तिसरा पैसे कमवण्याचा मार्ग आहे तो म्हणजे डायरेक्ट रेफरल. डायरेक्ट स्पॉन्सर, त्याला वेगवेगळ्या वर्डिंग आहेत. डायरेक्ट रेफरल म्हणू शकता, डायरेक्ट स्पॉन्सर म्हणू शकता. चौथी गोष्ट आहे पैसे येण्याची. काही लोक माझं तोंडच बघतात. अहो लिहून घ्या, लिहून. मला जर असं माझ्या त्या 13 वर्षापूर्वी त्या बाबाने जर मला असं शिकवलं असतं ना, आई शपथ मी आता लय पुढे गेलो असतो. अजून आता आहे याच्या पुढे गेलो असतो. मला कोणीच एवढं बारीक नाही शिकवलं आयुष्यामध्ये की पैसे कमवण्याचे मार्ग. माणसाला तुम्हाला माहिती आहे का, मराठी माणसाला काय पाहिजे? मराठी माणसाला सरळ सरळ कळलं पाहिजे. मला हे केल्यावर पैसे येतात. मराठी माणसाचं एवढंच आहे. आणि आज तुम्हाला ते क्लिअर कट सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे लिहून घ्या. चौथी गोष्ट टीम इन्सेंटिव्ह इन्कम. तिसरी रेफरल इन्कम, डायरेक्ट रेफरल इन्कम. चौथी टीम इन्सेंटिव्ह इन्कम. मी सगळं सांगणार आहे. टीम इन्सेंटिव्ह इन्कम म्हणजे काय, रेफरल इन्कम म्हणजे काय, सगळं सांगणार आहे. पहिले तुम्ही टॉपिक लिहून घ्या. पाचवा इन्कम आहे होम शॉपिंग इन्कम. पाचवा इन्कम आहे होम शॉपिंग. सहावा इन्कम आहे मेगा स्टोर. Recording in progress. मेगा स्टोर. सातवा इन्कम आहे ऑफर अँड रिवॉर्ड्स. लिहून घ्या. मी लय हुशार आहे म्हणणाऱ्यांना सगळ्यांना सांगतो, पुढच्या आठवड्यात खड्ड्यात झाली 1 रुपये पण इन्कम नाही येणार. शाप आहे माझा. ज्यांना स्वतःला वाटतं मी लय हुशार आहे, मला काही लिहायची गरज नाही. लिहून घ्या. खूप बेसिक टू बेसिक आज सांगण्याचा प्रयत्न करतोय.